नमस्कार माझ्या मित्रांनो. मी निवृत्त प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे. चरकसंहिता मराठी ऑडिओ बुक भाग 5मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे. चरकसंहिता मराठी ऑडिओ बुक. ज्याला ज्याला आयुर्वेदाबद्दल प्रेम आहे त्यांनी चरकसंहिता ही ऐकलीच पाहिजे. आपले जसे धर्मग्रंथ असू शकतात, हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शीख या सगळ्यांचा आपापला जो ग्रंथ असेल, तर आपल्या आरोग्याचा ग्रंथ कोणता असा जर तुम्ही मला विचाराल तर तो म्हणजे चरकसंहिता. त्यामुळे चरकसंहिता, सुश्रुतसंहिता, अष्टांग हृदय हे विद्यार्थ्यांनी ऐकलं पाहिजे, डॉक्टर लोकांनी ऐकलं पाहिजे, शिक्षकांनी ऐकलं पाहिजे आणि सामान्य लोकांनी सुद्धा याच्या वर्णनातला आनंद घेतला पाहिजे, माहितीचा आनंद घेतला पाहिजे. चरकसंहिता मराठी ऑडिओ बुक भाग 5. आपण काय बघतो आहोत आत्ता? चरकसंहिता सूत्रस्थान अध्याय 1. हाच फार मोठा आहे बघा. दीर्घंजीविती अध्याय. आपल्याला दीर्घजीवन पाहिजे, आपल्याला निरोगी दीर्घायुष्य पाहिजे आहे. त्याप्रमाणे श्लोक नंबर 57 हा आपण सुरू करतो आहोत. काय आहे 57वा श्लोक चरकसूत्रस्थान अध्याय 1 मधला? वायू पित्तम कफश्च उक्तः शारीरो दोषसंग्रह मानसः पुनरुद्दिष्टो रजसः तम एवच. मला कल्पना आहे मित्रांनो, आपल्याला मी फार मोठ्या श्लोकांचा ताण देणार नाही आहे, परंतु जे अतिशय सोपे साधे श्लोक आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायला, ऐकायला सुद्धा आनंद होतो. फार मोठे कॉम्प्लिकेटेड श्लोक मी नाही सांगणार आहे. आपल्याला सोपं करूया आपण. वात, पित्त आणि कफ हे शारीरिक दोष आहेत आणि रज आणि तम हे मानस दोष आहेत, असा या श्लोकाचा अर्थ. नेहमीप्रमाणे प्रत्येक श्लोकानंतर थोडी चर्चा. या श्लोकांच्या मध्ये काय सांगितलंय बघा. वायू, पित्त आणि कफ या 3 दोषांची, बायो एनर्जी आपण ज्याला म्हणतो, त्यांची गणना केली आहे. दूषण स्वभावात दोषः, दूषण स्वभावात दोषः असा दोष शब्दाचा अर्थ आहे. म्हणजेच जे शरीरातले घटक स्वतः बिघडल्यानंतर, स्वतः दुष्ट झाल्यानंतर इतरांचीही दृष्टी करतात, इतर घटकांना सुद्धा बिघडवून टाकतात, त्यांनाच दोष असं म्हणावं. या त्रिदोषांच्या पैकी वात दोष हा प्रधान असल्याने त्याचं नाव, त्याची गणना ही प्रथम केली आहे. वात हा आशुकारी स्वभावाचा असून त्याचे इतर दोषांच्या तुलनेने, म्हणजे पित्त आणि कफाच्या तुलनेने अधिक, म्हणजेच 80 व्याधी उत्पन्न होतात असं सांगितले आहे. आणि सगळे हे जे वाताचे आजार किंवा व्याधी आहेत ना, ते दारुण, म्हणजे चिकित्सेला अधिक कष्टदायक असे असतात. त्यासाठीच वात हा प्रधान दोष आहे. वातानंतर क्रम आहे तो पित्ताचा. शरीरातील मूलभूत तत्व अग्नी हे पित्ताच्या आश्रयाने राहतं. या पित्तामुळे वातापेक्षा कमी पण कफापेक्षा अधिकचे, म्हणजे 40 रोग उत्पन्न होताना दिसतात. पित्त हे कफापेक्षा अधिक आशुकारी आहे, चटकन ॲक्शन. वात आणि पित्तानंतर कफाचा क्रम लागतो. या कफामुळे 20 प्रकारचे नानात्मज विकार, म्हणजे आजार उत्पन्न होतात. कफाचे व्याधी हे वात आणि पित्ताच्या तुलनेने चिरकारी, म्हणजे क्रॉनिक असतात. आता हा जो श्लोक आहे, याच्या टीकेमध्ये चक्रदत्तांनी रक्ताला चौथा दोष मानायचा का नाही, रक्ताला चौथा दोष मानायचा का नाही अशी शंका उपस्थित करून त्या बाबतीत बरीच चर्चा केली आहे. विशेषतः आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनो हा प्रश्न आपल्याला क्रिया या विषयामध्ये विचारला जातो. रक्ताला चौथा दोष मानावे किंवा नाही, सविस्तर वर्णन करा.
आता बघा, याच्यावर थोडी आपण चर्चा करू. चक्रदत्त काय म्हणतोय तेही पाहूया. काही लोकांच्या मताने वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांच्या प्रमाणे रक्त देखील चौथा दोष मानावा लागतो. कारण कसं आहे बघा, त्याला निर्णय कारण आहेत. वात, पित्त आणि कफ यांच्याप्रमाणेच विशिष्ट प्रकारचे दृष्टी हेतू म्हणजे कारण, त्याच्यामुळे उत्पन्न होणारी विशिष्ट प्रकारची रक्ताची लक्षणं, त्यातूनच निर्माण होणारे रक्ताचे विशिष्ट विकार आणि या रक्त व्याधींवरती, रक्तविकारांवरती करावी लागणारी विशिष्ट चिकित्सा ही ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. म्हणून रक्ताला चौथा दोष मानला पाहिजे असं या मतांचं, काही लोकांचं मत आहे. चरकन सुद्धा एके ठिकाणी रक्ताला दोष ही संज्ञा वापरलेली दिसते. उदाहरणार्थ, चिकित्सा स्थानाच्या 5व्या अध्यायात चरकाचार्य म्हणतात, कफे वाते जितप्राये पित्तम शोणितम एव वा यदि कुप्यति वातस्य क्रियमाणे चिकित्सिते यथा उल्बणस्य दोषस्य तत्र कार्यम भिषक्जितम. चरक चिकित्सास्थान अध्याय 5. सुश्रुताचार्यांनी सुद्धा तैरेतैहि शोणित चतुर्थैहि या शब्दांनी रक्त हा चौथा दोष आहे असं काही ठिकाणी स्पष्ट केलं आहे. रक्तदृष्टीचे विशिष्ट हेतू सांगताना काले च अनवसेचनात्, काले च न अवसेचनात्, काले च न अवसेचनात् म्हणजे उचित समय, योग्य वेळेला रक्तमोक्षण न केल्यामुळे रक्तदृष्टी होते असं सांगितलं आहे. रक्तदोषाचं वर्णन करताना तपनीयेंद्र गोपाभम असं याचं विशिष्ट लक्षण सुद्धा सांगितलं आहे. रक्तार्श, रक्तप्रदर, रक्तपित्त असे विशिष्ट रोग या रक्तामुळे उत्पन्न होतात असंही वर्णन मिळतं. त्याच्यानंतर स्त्रावणम शोणितस्य च अशी विशिष्ट चिकित्सा सुद्धा सांगितलेली आहे. म्हणजे हेतू आहेत, लक्षणं आहेत, चिकित्सा आहे. या सगळ्या कारणांच्यामुळे रक्त हा चौथा दोष मानणे आवश्यक आहे असा पूर्व पक्ष मांडून त्यानंतर चक्रदत्तानंच या मतांचं खंडन सुद्धा केलं आहे. हे म्हणणं खोडून काढलंय त्याने. नाही, काही रक्त हा चौथा दोष नाही. आता रक्ताला चौथा दोष मानणं आवश्यक का नाही याचं स्पष्टीकरण चक्रदत्तांनी या प्रकारे केलंय. काय म्हणतात चक्रदत्त? दोषांची व्याख्या करताना स्वातंत्र्येण दूषकत्वम दोषत्वम, स्वातंत्र्येण दूषकत्वम दोषत्वम अशी व्याख्या केली जाते. काय अर्थ आहे याचा? जे स्वतः दुष्ट होतात आणि नंतर इतरांची दृष्टी करतात ते दोष होत, त्यांनाच दोष म्हणायचं. जे स्वतः आधी दुष्ट झाले पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी इतरांची दृष्टी केली पाहिजे. पण आता गंमत बघा, रक्त हे स्वतंत्रपणे कधीच दुष्ट होत नाही. रक्त प्रदोषक हेतूंच्यामुळे सुरुवातीला वात, पित्त, कफ या त्रिदोषांच्या पैकी कोणाची तरी दृष्टी होऊन त्या दोषदृष्टीमुळे नंतर रक्तदृष्टी होते. रक्ताला स्वतंत्र दूषकत्व नाही म्हणूनच तो दोष नाही. वेगळा मुद्दा बघा. वात, पित्त, कफ हे प्रकृती आरंभक असतात.
माझ्या मित्रांनो, काही विद्यार्थ्यांना हे नोट्स काढणं फार सोपं वाटतं बरं का, छान वाटतं ऐकताना. म्हणून मी मुद्दामून थोडं अतिशय संथ, स्लो आणि टप्प्याटप्प्याने चर्चा करतोय. म्हणजे ऑडिओ असला तरी ऐकायला छान वाटलं पाहिजे. दोष, वात, पित्त, कफ हे प्रकृती आरंभक असतात. त्यामुळे वात, पित्त, कफ इत्यादी प्रकृती मनुष्य शरीरामध्ये उत्पन्न होते. अशा प्रकारची प्रकृती रक्तामुळे उत्पन्न होत नाही. रक्तदृष्टीचे जे विशिष्ट हेतू किंवा कारणं सांगितली आहेत, लक्षणं सांगितलेली आहेत, रोग सांगितलेले आहेत, हे योग्यच आहे. पण हे सांगितलं म्हणून काही रक्ताचं दोषत्व सिद्ध होत नाही. आता बघा, मांस इत्यादी धातूंमध्ये सुद्धा ते बिघडण्यासाठी असणारे हेतू, त्या मांसधातू बिघडल्यामुळे होणारी लक्षणं, त्यांचे आजार, त्यांची चिकित्सा सांगितलेलीच आहे. एक उदाहरण पहा. दिवा स्वाप, दिवसा झोपणे, हे मांस धातू दृष्टीचं विशिष्ट कारण आहे. त्याचप्रमाणे मांस प्रदोषज असे विशिष्ट विकार किंवा आजार मांस दृष्टीने होत असतात. आता चिकित्सा काय आहे? मांसजानां च संशुद्धी, मांसजानां च संशुद्धी, शस्त्रक्षार अग्निकर्म च, शस्त्रक्षार अग्निकर्म च, अशी मांसाची विशिष्ट चिकित्सा पण सांगितली आहे. एवढंच कशाला, सर्वच धातूंच्या बाबतीमध्ये हीच स्थिती आहे. त्यामुळे विशिष्ट हेतू किंवा कारणं आहेत, विशिष्ट लक्षणं आहेत, विशिष्ट आजार आहे, विशिष्ट चिकित्सा सांगितलेली आहे. म्हणून रक्ताला चौथा दोष मानण्याची मुळीसुद्धा गरज नाही. आता काय झालं की सुश्रुत हा शल्य चिकित्सक सर्जन होता. त्याचा रक्ताशी अधिक जवळचा संबंध आल्यामुळे त्याने जरा रक्ताला जास्तच महत्त्व दिलं आहे. पण तो सुद्धा म्हणजे सुश्रुत सुद्धा दोषांचं वर्णन करताना त्याने पण 3च दोष सांगितले आहेत. सुश्रुत सूत्रस्थान अध्याय 21, सुश्रुत सूत्रस्थान अध्याय 21 मध्ये सुश्रुताचार्य काय म्हणतात? वात पित्त श्लेष्मा एव देह संभव हेतवा भवन्ति. वात पित्त श्लेष्मा एव देह संभव हेतवा भवन्ति. थोडक्यात काय माझ्या मित्रांनो, रक्त हा चौथा दोष नाही, नाही, नाही. रक्त हे दुष्य आहे. दोषांकडून बिघडविल्या जाणाऱ्या घटकांना दुष्य म्हणतात. पुढे जाऊया आता. सत्व, रज आणि तम हे मनाचे 3 गुण असून त्यापैकी फक्त रज आणि तम हे जे 2 गुण आहेत ना, हे दोष स्वरूप असून या रज आणि तमच्या बिघाडापासून मानस रोग उत्पन्न होत असतात. आता आपण याच्यापूर्वीच पाहिलंय, काय पाहिलंय की शरीर आणि मन ही या ज्या 2 गोष्टी आहेत ते रोगांची आश्रयस्थानं आहेत. त्याच्यामुळेच शरीर आणि मनाच्या दृष्टी हेतूंचं म्हणजेच दोषांचं विवेचन या आत्ताच्या आपण श्लोकामध्ये 57 नंबरच्या श्लोकामध्ये पाहिलं. आता आपण पुढे चाललोय बरं का. चरकसूत्रस्थान अध्याय 1 दीर्घंजीवितीय अध्याय, श्लोक नंबर 58. काय आवडतंय ना चरक वाचन? मजा घ्या, मजा. काय श्लोक 58? प्रशाम्यती औषधैहि, प्रशाम्यती औषधैहि पूर्वो दैवयुक्ती व्यपाश्रयी मानसो ज्ञान विज्ञान धैर्य स्मृती समाधीभिः. एकदम मस्त श्लोक आहे बघा. प्रशाम्यती औषधैहि पूर्वो दैवयुक्ती व्यपाश्रयी मानसो ज्ञान विज्ञान धैर्य स्मृती समाधीभिः.
पहिल्यांदा अर्थ पाहूया आपण या श्लोकाचा 58 नंबरच्या. शारीरिक दोष आणि त्यामुळे निर्माण होणारे रोग हे दैवव्यपाश्रय आणि युक्तिव्यपाश्रय याच्या साह्याने शांत होतात, बरे होतात किंवा बरं केलं जातात. परंतु हे झालं शारीरिक दोषांबाबत. परंतु मानस दोष किंवा त्यामुळे उत्पन्न होणारे आजार हे कशामुळे बरे होणार आहेत? हे ज्ञान, विज्ञान, धैर्य, स्मृती आणि समाधी यांच्याद्वारे बरे केले जातात. मित्रांनो, नेहमीप्रमाणे श्लोकानंतर थोडीशी चर्चा करायची आपल्याला. औषध किंवा चिकित्सा याचं चरक सूत्रस्थान अध्याय 11. लिहा एकीकडे. चरक सूत्रस्थान अध्याय 11 श्लोक नंबर 54. या ठिकाणी चरकाचार्यांनी काय सांगितलंय बघा, चिकित्सेचं वर्णन कसं केलंय. त्रिविधम औषधम दैवव्यपाश्रयम युक्तिव्यपाश्रयम सत्वावजयश्च. 3 प्रकारच्या ट्रीटमेंट पॉलिसीज आहेत आयुर्वेदामध्ये. नंबर 1 दैवव्यपाश्रय, नंबर 2 युक्तिव्यपाश्रय, नंबर 3 सत्वावजय. आता दैवव्यपाश्रय आणि युक्तिव्यपाश्रय या पद्धती ज्या आहेत त्या वात पित्त कफांसाठी वापरल्या जातात आणि मानस किंवा सायकोलॉजिकल जे प्रॉब्लेम्स असतात त्यांच्यासाठी सत्वावजय चिकित्सा वापरली जाते. दैवव्यपाश्रय चिकित्सा काय आहे बरं मित्रांनो? हे ओरलला विचारतात, आपल्याला परीक्षेला कायम विचारतात. या 3 पद्धती सांगा. काय चिकित्सा विषयातला हा विषय आहे. शारीरिक आणि मानस रोगांचं चिकित्सा सूत्र सांगत असताना पूर्वजन्मकृत शुभ आणि अशुभ कर्मांनाच दैव असं म्हटलं जातं. बऱ्याच व्याधींमध्ये, आजारांमध्ये काय होतं की आपल्याला स्पेसिफिक कारण काही सापडत नाही, ज्याला अर्वाचीन विज्ञानामध्ये इडिओपॅथिक असं म्हणतात. लक्षणे का उत्पन्न झाली, कशी उत्पन्न झाली, याला एवढा गंभीरपणा का आला, याचं स्पष्टीकरण खरोखरच कठीण होऊन बसतं सांगणं. अशा वेळी दैव म्हणजे पूर्वजन्मकृत कर्म हे या रोगांना कारणीभूत आहे किंवा असेल असं मानलं जातं. आणि अशा वेळी आयुर्वेद काय म्हणतो की तुम्ही निरनिराळ्या गोष्टींची मदत घ्या. होम, हवन, मणी, मंत्र, जप, जाप्य इत्यादी उपचार आपण या दैवव्यपाश्रय चिकित्सेच्या अंतर्गत करू शकतो. दैवजनित व्याधी हे फार क्लेशदायक असून त्याची त्वरेने चिकित्सा करावी लागते. म्हणूनच या चिकित्सेचा सुरुवातीलाच उल्लेख केला आहे असं चक्रदत्त म्हणतो टीकेमध्ये. आता युक्तिव्यपाश्रय. युक्ती म्हणजे योजना. युक्ती इज इक्वल टू योजना. दोषांचा विचार करून त्याला अनुसरून संशोधन, पंचकर्म, संशमन इत्यादी केले जाणारे उपचार यांना युक्तिव्यपाश्रय असं म्हणायचं. आयुर्वेदीय ग्रंथांमधून दैवव्यपाश्रय चिकित्सेचा उल्लेख जरी असला तरी प्रामुख्याने सर्वच ग्रंथांच्या मधून युक्तिव्यपाश्रय चिकित्सा सांगितली गेली आहे हे आपण लक्षात घेण्यासारखं आहे. युक्तिव्यपाश्रय जेव्हा आपण चिकित्सा करतो तेव्हा कार्य कारणभाव सांगता येतो. विचारपूर्वक केली जाणारी ही चिकित्सा पद्धती आहे. आहार, विहार आणि औषधी योजना किंवा चिकित्सा संदर्भातल्या अन्य सर्व घटकांचा समावेश हा युक्तिव्यपाश्रय या शब्दामध्ये होतो. आणि तिसरी कुठली पद्धत आहे मित्रांनो? सत्वावजय. ही चिकित्सा मानस रोगांसाठी आहे. जसं उन्माद,
याच्यामध्ये काय आहे सत्वावजयमध्ये? सत्व म्हणजे मन, त्याला जिंकायचे आपल्याला. आध्यात्मिक ज्ञान, शास्त्रविज्ञान, धैर्य, स्थितप्रज्ञता, स्मरणशक्ती वाढवणं, समाधी म्हणजे मनाची एकाग्रता, या निरनिराळ्या मोडॅलिटीजचा विचार करून याद्वारे ही चिकित्सा केली जाते. यासाठी असं म्हटलं जातं, अष्टांग हृदयामध्ये हे वापरलेलं आहे, अष्टांग हृदयामध्ये सांगितलेलं आहे, नोट करून ठेवा. अष्टांग हृदय वाग्भटाने लिहिलेला जो ग्रंथ आहे, सूत्रस्थान अध्याय 1 मध्ये काय म्हणतो तो? धी धैर्य आत्मादि विज्ञानम मनोदोषौषधम परम. तीनदा म्हणणार आहे मी ही गोळ. धी धैर्य आत्मादि विज्ञानम, धी धैर्य आत्मादि विज्ञानम मनोदोषौषधम परम, असं वाग्भट म्हणतो. मित्रांनो, चरकसूत्रस्थान अध्याय 1 दीर्घंजीविती अध्याय, याच्यामधल्या श्लोक 59, 60 आणि 61, 59, 60 आणि 61 याची आता आपण अर्थ आणि नंतर चर्चा करणार आहोत. या 3 श्लोकांच्या मध्ये वात पित्त कफाचे गुण सांगितलेले आहेत. वृक्षः शीतो लघुः सूक्ष्मश्चल अथ विशदः खरः विपरीत गुणिर्द्रव्यै मारुतः संप्रशाम्यति. वृक्षः शीतो लघुः सूक्ष्मश्चल अथ विशदः खरः विपरीत गुणिर्द्रव्यैर मारुतः संप्रशाम्यति. श्लोक नंबर 59. वृक्ष, शीत, लघु, सूक्ष्म, चल, विशद आणि खर. वृक्ष, शीत, लघु, सूक्ष्म, चल, विशद आणि खर हे वायूचे गुण आहेत. या गुणांच्या विपरीत गुण ज्यामध्ये आहेत, अशा द्रव्यांच्या उपयोगाने वायूचं शमन होतं. उदाहरणार्थ तिळाचं तेल हे स्निग्ध पण आहे, उष्ण पण आहे, वाताच्या विरोधी आहे. त्यामुळे तिळाच्या तेलाने दररोज अभ्यंग करा मित्रांनो. श्लोक नंबर 60. सस्नेहम उष्णम तीक्ष्णम च द्रवम अम्लं सरम कटु विपरीत गुणिर्पित्तम द्रव्येर आशु प्रशाम्यति. सस्नेहम उष्णम तीक्ष्णम च द्रवम अम्लं सरम कटु विपरीत गुणिर्पित्तम द्रव्येर आशु प्रशाम्यति. श्लोक 60. स्नेहयुक्त, उष्ण, तीक्ष्ण, द्रव, अम्ल, सर आणि कटू हे पित्ताचे गुण आहेत. या गुणांच्या विपरीत गुण ज्यामध्ये आहेत, अशा द्रव्याच्या उपयोगाने पित्ताचं शमन होतं. म्हणजे पित्त उष्ण तीक्ष्ण आहे, एकदम दाहकर आहे, अग्नीसारखं आहे. दूध प्या. तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास झाला, पित्त प्रकोप झाला, थंडावा पाहिजे आहे, गार गार दूध प्या. हे दूध हे या पित्ताच्या गुणाच्या विपरीत आहे. श्लोक नंबर 61. गुरु शीत मृदुस्निग्ध मधुर स्थिर पिच्छिलाः. गुरु शीत मृदुस्निग्ध मधुर स्थिर पिच्छिलाः श्लेष्मणाः प्रशमं यान्ति विपरीत गुणिर्गुणाः. गुरु, शीत, मृदू, स्निग्ध, मधुर, स्निग्ध आणि पिच्छिल हे कफाचे गुण आहेत. या गुणांच्या विपरीत गुणांच्या उपयोगाने कफाचं शमन होतं. एक साधं उदाहरण, मध. मध हे कफ कमी करणारं द्रव्य आहे. त्यामुळे आल्याचा रस, मध हे पदार्थांच्या मध्ये उष्णता पण आहे आणि लघुता पण आहे आणि वृक्षपणा पण आहे. याच्यामुळे आपल्याला कफाचं शमन करता येणार आहे मध उत्तम प्रतीचा खाल्ल्यानंतर. श्लोकांचे गुण पाहून झाले. आता त्याच्यावर थोडीशी चर्चा करूया. थोडक्यात पहिल्यांदा दोष सांगितले, मग दोषांचे गुण सांगितले आणि चिकित्सा सूत्र देखील सांगितलं. परत एकदा बघा, वाताने का सुरुवात केली? पित्तपंगू कफपंगू पंगवो मलधातवाः वायुना यत्र नीयन्ते तत्र वर्षन्ति मेघवत्.
पित्तपंगू कफपंगू पंगवो मलधातवाः वायुना यत्र नियंते तत्र वर्षंती मेघवत. वातदोष हा प्रमुख आहे मित्रांनो. म्हणूनच वातदोषांच्या गुणाचे आणि चिकित्सेचं वर्णन पहिल्यांदा केलं आणि त्यानंतर पित्त आणि त्यानंतर कफ असा चरकाचार्यांनी क्रम लावला. वाताचे गुण सांगितले आपल्याला. वृक्ष, शीत, लघु, सूक्ष्म, चल, विशद आणि खर गुणांनी युक्त असतो. आता याचे विपरीत गुण कुठले आहे? स्निग्ध, उष्ण, गुरु, स्थूल, मृदू, पिच्छिल आणि श्लक्ष्ण या गुणायुक्त द्रव्यांच्या उपयोगाने वाताचा प्रशम होत असतो. एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, की हे जे गुण सांगितलंय, जेव्हा वात प्रकुपित होतो तेव्हा सर्वच गुणांनी प्रकुपित होतो असा याचा अर्थ नाही. वायू ज्या गुणांनी वाढला असेल त्याच्या विपरीत गुणयुक्त द्रव्यांचा वापर आपण चिकित्सेमध्ये करायचा आहे. वृक्ष हा वायूचा प्रमुख गुण आहे, म्हणून या गुणाचा प्रथमतः उल्लेख केला आहे. स्नेहन ही वाताची प्रधान चिकित्सा आहे, हे देखील आपल्या सर्वांना कल्पना आहे. वैशेषिक जे होते त्या वैशेषिकांनी वायू हा अनुष्णशीत असतो असं मानलाय. पण आयुर्वेदाला अपेक्षित जो शरीर अंतर्गत वायू आहे हा मात्र शीत गुणयुक्तच आहे. शीत गुणाने या वाताची वृद्धी होते, तर उष्ण उपचार केल्याने प्रशम होतो हे प्रत्यक्ष गम्य आहे. बाहेरच्या सृष्टीमध्ये जो मात्र वायू आहे तो अनुष्ण शीत आहे. त्याच्या योगवाहित्वामुळे उष्णाच्या संपर्कामुळे तो उष्णयुक्त बनतो, तर शीताच्या संपर्काने हा बाहेरचा वायू शीत बनतो. त्याला योगवाही असं गुण म्हणायचं. पित्ताची चर्चा. पित्ताचे गुण सांगताना पिशत पित्त हे ईशत स्निग्ध असतं. म्हणजे यामध्ये या पित्त दोषामध्ये स्नेहाचं अत्यल्प प्रमाण असतं. उष्ण हा त्याचा प्रधान गुण आहे. अम्ल आणि कटू हे दोन्ही पित्ताचे रस सांगितले आहेत. विदग्ध पित्त जे असतं ते अम्लगुणयुक्त असतं, तर निराम पित्त हे कटुरसाचं असतं असं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. परत एकदा सांगतोय, विदग्ध सामपित्त जे आहे ते अम्लगुणयुक्त आहे आणि निराम पित्त जे आहे ते कटुरसाचं आहे, तिखट रसाचं आहे. त्याच्यानंतर पूर्ण स्निग्ध, शीत, मृदू, सांद्र, कषाय, तिक्त किंवा मधुर या विपरीत गुणांच्या सेवनाने पित्ताचा प्रशम होत असतो. आता चर्चा करूया कफाच्या गुणांची. कफाच्या गुरु, शीत, मृदू, स्निग्ध, मधुर, स्थिर आणि पिच्छिल गुणांच्या विपरीत गुरुच्या विरुद्ध लघु, शीतच्या विरुद्ध उष्ण, मृदूच्या विरुद्ध तीक्ष्ण, स्निग्धच्या विरुद्ध वृक्ष, मधुरच्या विरुद्ध कटू, स्थिरच्या विरुद्ध चल आणि पिच्छलच्या विरुद्ध विशद या गुणांच्या द्वारे आपण कफ प्रशमन करत असतो. शुद्ध कफ हा पांढरा किंवा श्वेत असतो. सुश्रुताचार्यांनी अविदग्ध म्हणजेच निराम कफ हा मधुर गुणांचा आणि साम कफ हा लवणरसयुक्त असतो असं म्हटलं आहे. चरकसूत्रस्थान अध्याय 1 दीर्घंजीवितीय श्लोक नंबर 62 याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण या ऑडिओ लेक्चरमध्ये घेऊया. त्याच्यामुळे श्लोक नंबर 62 मध्ये काय सांगितलंय, तर त्यांनी असं सांगितलंय की देश, मात्रा, काल याच्या विपरीत गुणयुक्त औषधांच्या उपयोगाने साध्य विकारांची चिकित्सा करता येते. असाध्य म्हणून जे विकार आहेत त्याची चिकित्सा मात्र या साधनांचा उपदेश केला जात नाही, न उपदिश्यते. असाध्यबद्दल आता आपण चर्चा नाही करत आहे. आपण कशाबद्दल चर्चा करतोय, जे जे साध्य व्याधी आहेत ते मॅनेजमेंट करताना काय करायचंय, तर देशाच्या
प्रमाणात मात्रेचा विचार करून, कालाचा विचार करून त्याच्या विपरीत गुणयुक्त औषधांचा उपयोग करायचा आहे. आता त्याच्यावर थोडी आपण चर्चा करूया. या श्लोक नंबर 62 वरती याच्यामध्ये सामान्य आयुर्वेदाचं चिकित्सा सूत्र सांगितलेलं आहे. काय चिकित्सा या विषयाच्या विद्यार्थ्यांनी नीट लक्ष द्या. दोषांचं शमन कसं करावं या चर्चेनंतर सामान्य चिकित्सा सूत्र सांगितलं गेलं आहे. साध्य म्हणून जे जे काही आजार आहेत त्यांची औषध योजना करण्यापूर्वी चिकित्सकानं, वैद्यानं देशाचा विचार करा, मात्रा विचार करा, काल विचार करा, असं चरकाचार्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. देश म्हणजे काय तर आपण उष्णकटिबंधात राहतो, शीतकटिबंधात राहतो, जंगल देशात आहे का अनुपदेश आहे, या सगळ्याचा आपण विचार केला पाहिजे. एवढंच नव्हे तर मनुष्य देह हे सुद्धा शरीरच आहे. त्यामुळे शरीराचा, देहाचा बल, आहार, सात्म्य, सत्व आणि प्रकृती याचाही विचार करणं अत्यंत जरुरीचं आहे, असं चक्रदत्ताने टीकेत सांगितलं आहे. कशा कशाचा विचार करायचा आहे? शरीराचा, देहाचा, बलाचा, आहाराचा, सात्म्य गोष्टींचा, मनाचा आणि प्रकृतीचा विचार करा. आता मात्रा असा एक शब्द आहे. मात्रा म्हणजे प्रमाण, डोस, औषधांचं प्रमाण. यामध्ये रोग्याचं बल आणि अग्नीचं प्रमाण पाहणं आवश्यक आहे. ऋतुभेदानुसार उत्पन्न होणारा काल, त्याचप्रमाणे रुग्णाच्या वयाचा विचार हाही आवश्यक असतो. या सर्वांचा एकत्रित सम्यक विचार करून चिकित्सा करावी लागते. या श्लोकामध्ये 62व्या श्लोकामध्ये व्याधीचं साध्यासाध्यत्व असाही थोडासा मुद्दा मांडलाय. चिकित्सा साध्य व्याधींचीच करता येते, असाध्य व्याधींची नाही, म्हणूनच तर त्याला असाध्य म्हणतात. यासाठी सुरुवातीलाच साध्यासाध्यतेचा विचारही आवश्यक असाच आहे. व्याधींचे 2 प्रकार पडतात, साध्य आणि असाध्य. प्रोग्नॉसिस, गुड प्रोग्नॉसिस, बॅड प्रोग्नॉसिस. साध्य व्याधीचे पुन्हा सुख साध्य आणि कष्टसाध्य असे 2 प्रकार पडतात. आणि असाध्य म्हणून जे व्याधी आहेत त्याचेही 2 प्रकार आहेत, याप्य आणि प्रत्याख्येय. याप्य आणि प्रत्याख्येय. याप्य हे जे आजार आहेत, डायबिटीस सारखे आजार पूर्णतः बरा कधीच होत नाही, पण औषधांच्या साहाय्याने रोगाला आटोक्यात ठेवता येतं, त्याला याप्य म्हणायचं. हे जरी खरं असलं, केवळ साध्य व्याधींचीच चिकित्सा करावी असं म्हणणं कितपत योग्य आहे अशी या ठिकाणी आपल्याला शंका येऊ शकते. आता ही शंका टीकेमध्ये चक्रदत्तानेच उपस्थित केली आहे आणि त्याचं उत्तरही त्यांनी दिलं आहे. काय म्हणतो चक्रदत्त? अशा वेळी असाध्य व्याधींच्या मध्ये रुग्णाला आणि नातेवाईकांना रोगाविषयी संपूर्ण कल्पना देऊन नंतरच चिकित्सा सुरू करावी असं चक्रदत्तांनी टीकेमध्ये सुचवलं आहे. साध्यासाध्यतेचा विचार चाललाय म्हणून अरिष्ट ही संकल्पना समजून घेऊया. अरिष्ट म्हणजे काय? आयुर्वेदात अरिष्ट एक शब्द आहे. अरिष्ट याचा अर्थ मृत्यू सूचक लक्षण. नियत मरण ख्यापकम लिंगम अरिष्टम. नियत मरण ख्यापकम लिंगम अरिष्टम. लिंग म्हणजे लक्षण. अशा प्रकारचं सूत्र हे अरिष्टाचं विवेचन करताना शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. असं जरी असलं तरी कुशल वैद्य जो असतो त्यांनी रसायन प्रयोग जर केले तर अरिष्टांची सुद्धा निवृत्ती होऊ शकतं असंही काही शास्त्रकारांनी म्हटलेलं आहे. सुश्रुत काय म्हणतो बघा. सुश्रुताचार्य, यावत कंठगते प्राणाः तावत कार्या प्रतिक्रिया. यावत कंठगते प्राणाः तावत कार्या प्रतिक्रिया कदाचित दैवयोगेन दृष्टारिपोऽपि जीवति. कदाचित
अशावेळी चिकित्सा यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी असते. पण म्हणून रुग्णाच्या नातेवाईकांना गंभीरतेची संपूर्ण कल्पना देऊन मगच चिकित्सा सुरू करावी लागते. यासाठी या प्रकारच्या चिकित्सेला प्रत्याख्येय म्हणजे प्रतिआख्येय चिकित्सा असं म्हटलं आहे. काही तत्वज्ञानांच्या मताने अरिष्ट सुद्धा दोन प्रकारची असतात, अनियत अरिष्ट आणि नियत अरिष्ट. ज्योतिषशास्त्राचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये सुद्धा अल्प मृत्यू म्हणजे अकाल मृत्यू आणि महामृत्यू म्हणजे कालमृत्यू असे मृत्यूचे दोन प्रकार सांगितले आहेत. यांनाच ग्रहारिष्ट किंवा मारकेश असंही म्हटलं जातं. त्यापैकी ग्रहबाधाजनित जो अकाल मृत्यू आहे तो जर अरिष्ट लक्षण उत्पन्न करत असेल तर जपजाप्य, बली, होम, दान इत्यादीच्या द्वारा ते टाळता येणं शक्य असतं. हेच अनियत अरिष्ट होय. आणि या उलट दुसरा जो प्रकार आहे मारकेश किंवा महामृत्यू, त्याला कोणत्याही प्रकारे टाळता येत नाही. त्यालाच आपण नियत अरिष्ट असं म्हणता येईल. काही विद्वान असं म्हणतात, अरिष्टांची शंका असते, केवळ संशय मात्र असतो, खात्री झालेली नसते. अशा वेळी त्याला अनियत अरिष्ट म्हणावं आणि चिकित्सा चालू ठेवावी. पण जर अरिष्टाविषयी खात्रीच झाली असेल, मृत्यू अटळ असेल, तर मग मित्रांनो चिकित्सा करण्यात फारसा अर्थ उरत नाही. अरिष्ट उत्पन्न झाल्यानंतर किंवा अन्य प्रकारे असाध्यत्व निश्चित झाल्यानंतर चिकित्सा थांबवा असा मात्र कुठेही अर्थ काढू नका. कारण वैद्याची कर्तव्य सांगत असताना चरकाचार्य काय म्हणतात? ते म्हणतात व्याधेहे तत्वपरिज्ञानम वेदनायाश्च निग्रहा एतत् वैद्यस्य वैद्यत्वं न वैद्यः प्रभुरायुषाः. व्याधेः तत्वपरिज्ञानं वेदनायाश्च निग्रहा एतत् वैद्यस्य वैद्यत्वं न वैद्यः प्रभुरायुषाः. माझ्या मित्रांनो, आत्ता चरकसूत्रस्थान अध्याय 1 श्लोक 62 या ठिकाणी मी कन्क्लूड करतो आहे. आपल्या सर्व श्रोत्यांना मी मनःपूर्वक धन्यवाद देतो, कारण आपण हे प्रेमाने ऐकताय म्हणून मला हे सांगण्याचा उत्साह येतो. आणि अशा प्रकारे आपण संपूर्ण चरक संहिता ही मराठीमधून या ऑडिओद्वारे समजून घेणार आहोत. म्हणूनच याचं नाव दिलं आहे आपण चरक संहिता मराठी ऑडिओ बुक. मी आपल्याला नम्र विनंती करतो, हात जोडून विनंती करतो की आपण हे ऑडिओ कृपया इतर मित्रांना शेअर करा. महाराष्ट्रातल्या मुलांना, भारतातल्या लोकांना, परदेशातल्या लोकांना, ज्यांना मराठी येतं त्यांच्यापर्यंत ही मराठी चरक पोचवा अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विश यू हॅपी हेल्दी लॉंग लाईफ आणि नम्र विनंती की कृपया माझं यूट्यूब चॅनल आपण जर ऑलरेडी सबस्क्रायबर असाल तर आपल्या सर्व मित्रपरिवारांना, डॉक्टर मंडळींना, विद्यार्थ्यांना, टीचर्सना हात जोडून विनंती करा, हेल्थ किंवा आरोग्य दूत बना आणि माझं यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करताना होतं काय, त्याने मला स्फूर्ती मिळते आणि आत्मानंद मिळतो. माझे कामामध्ये अधिकाधिक काम करण्याचा उत्साह मिळतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.